ऐका ना, अशी मुळ्याची भाजी केली आहे का हो कधी तुम्ही? तर नक्की करून बघा, झणझणीत आणि एक नंबर लागते. तर बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं, मुळ्याचं जे वरचं साल असतं ते काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे फोडी करायच्या आणि मस्त खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या. आता खलबत्त्यात ठेचणं जमत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता किंवा खिसणीने सुद्धा मुळा खिसून घेऊ शकता. तर मुळ्याची जी पानं असतात ना, ती जर तुम्हाला चांगली मस्त फ्रेश भेटली ना, तर ती देखील घेऊन येत जावा. ती बारीक कट करून तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. आता मुळा ठेचून झालाय तर असा पिळून घ्यायचा बघा, जेणेकरून त्याच्यातला रस जो आहे तो कमी होईल. आणि कढईमध्ये तव्यामध्ये छान हा मुळा मोठ्या गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. आता मुळा भाजून होतोय तोपर्यंत मस्त हिरव्यागार मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय, थोडी कोथिंबीर आणि ठेचून घ्यायचं मस्त. जेवढं तिखट आवडते तेवढ्या मिरच्या घ्या. आता मस्त आबडधोबड वाटून झाले, चला फोडणी करूयात. आता मुळा देखील आपला भाजून झालेला आहे, तो काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये मोठा 1 चमचा तेल घाला, जिरा मोहरी घाला. ते छान तडतडलं की एक कांदा घाला बारीक चिरलेला, आणि तो थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्या. मग ठेचलेला आपला खरडा जो आहे, लसूण मिरचीची पेस्ट, ती ॲड करा, मस्त परतून घ्या. हळद टाका, चवीनुसार मीठ घाला आणि हे देखील परतून घ्या. आता यामध्ये मुळा ॲड करायचा आहे आणि अगदी एकच वाफ करायची आहे, म्हणजे फार वेळ शिजवायचा नाही आहे. एका वाफेत हा मुळा आपला तयार होतोय. मस्त चमचमीत भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा असला तर फॉलो करा. थँक्यू.